आता सर्वनाम म्हणजे काय, तर नामाच्या जागी येणारा व नामाचा पुनरुच्चार करणारा विकारी शब्द म्हणजे सर्वनाम. मग सर्वनाम नामाच्या जागी येतो म्हणून त्याला काय म्हणतात, प्रतिनामे. काय म्हणतात, प्रतिनामे. आता नामाच्या जागी कसं, जसं नरेंद्र मोदी सकाळी अमेरिकेला पोहोचले व नरेंद्र मोदी यांनी डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली. आता या ठिकाणी नाम कोणतं आहे, नरेंद्र मोदी. त्यानंतर आहे नरेंद्र मोदी. या ठिकाणी काय होणार, नरेंद्र मोदी सकाळी अमेरिकेला पोहोचले व या ठिकाणी नरेंद्र मोदी पुन्हा येणार नाही. त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली. म्हणजे या ठिकाणी नरेंद्र मोदी या नामाच्या जे ठिकाणी काय वापरलं जाईल, त्यांनी. म्हणून हे काय होणार, सर्वनाम. म्हणजे नामाच्या जागी येणारा व नामाचा पुनरुच्चार करणारा विकारी शब्द म्हणजे सर्वनाम, म्हणून त्याला काय म्हणतात, प्रतिनामे. आता एकूण सर्वनाम किती आहेत, 9. एकूण सर्वनाम किती आहे, 9. तर कोणती कोणती, मी, तू, तो, हा, जो, कोण, काय, आपण, स्वतः. एकूण सर्वनामे किती, 9. त्याच्यात लिंगानुसार बदलणारी किती आहेत, 3. लिंगानुसार बदलणारी किती आहेत, लिंगानुसार बदलणारी काय आहे, 3. आता लिंगानुसार म्हणजे जसं जो, तो, हा कशात वापरता, पुल्लिंग. याचा स्त्रीलिंग काय होणार, ती. आणि याचा नपुंसकलिंग काय होणार, ते. हा पुल्लिंग, ही स्त्रीलिंग, हे नपुंसकलिंग. जो पुल्लिंग, जी स्त्रीलिंग, जे आहे नपुंसकलिंग. असे लिंगानुसार बदलणारे किती आहे, 3. तो, हा, जो. तसंच वचनानुसार बदलणारी किती आहे, 5. वचनानुसार बदलणारी किती आहे, 5. वचनानुसार बदलणारी 5. एक वचनात काय वापरलं जाते, मी. एक वचनात काय वापरलं जाईल, मी. मीचा अनेक वचन काय होणार, आम्ही. तूचा, तू एक वचन, तूचा अनेक वचन, तुम्ही. तोचा, ते, त्यांनी. हाचा, हे, ह्यांनी. जोचा, जो, ज्यांनी. म्हणजे वचनानुसार बदलणारी ही किती आहे, 5. एकूण सर्वनामे किती आहेत, 9. त्यापैकी 3 लिंगानुसार बदलणारी व वचनानुसार बदलणारी 5. मग काही वेळेस काय प्रश्न विचारते की लिंग वचन भेदानुसार बदलणारी किती. तर लिंग वचन भेदानुसार बदलणारी किती लिहायची, 5. लिंग वचन भेदानुसार बदलणारी किती, 5. कोणती कोणती, मी, तू, तो, हा, जो. ही लिंग वचन भेदानुसार बदलणारी सर्वनामे किती आहेत, 5. त्यानंतर सर्वनामे, सर्वनामाचे प्रकार. सर्वनामाचे प्रकार, सर्वनामाचे प्रकार किती, 6. सर्वनामाचे प्रकार किती आहेत, 6. त्याच्यात पहिला आहे पुरुषवाचक. पहिलं कोणतं आहे, पुरुषवाचक. आता पुरुषवाचक सर्वनाम म्हणजे कोणता, मी आणि तू. पुरुषवाचक सर्वनामे कोणती आहे, मी आणि तू. पुरुषवाचक मध्ये प्रकार आहेत 3. पुरुषवाचकचे प्रकार किती आहेत, 3. प्रथम पुरुषवाचक, द्वितीय पुरुषवाचक आणि तृतीय पुरुषवाचक. प्रथम, द्वितीय आणि तृतीय. आता प्रथम पुरुषवाचक म्हणजे काय, तर बोलणारा स्वतःविषयी जे बोलताना जी सर्वनामे वापरतो त्याला काय म्हणतात, प्रथम पुरुषवाचक. मग आता मला माझ्याविषयी सांगायचे असेल तर मी काय म्हणणार, मी. मग म्हणणार आम्ही, पुन्हा आपण, स्वतः. मी फिरायला गेलो म्हणजे मी बोलत आहो, मी आपल्याविषयी सांगत आहो म्हणजे मी फिरायला गेलो. याच्यात मी काय होणार, प्रथम पुरुषवाचक. आम्ही फिरायला गेलो म्हणजे आम्ही मध्ये माझा समावेश झाला. म्हणजे बोलणाराचा ज्या ठिकाणी समावेश होत असेल त्याला काय म्हणायचं, प्रथम पुरुषवाचक. द्वितीय पुरुषवाचक म्हणजे मी ज्याच्याशी बोलतो, म्हणजे बोलणारा ज्याच्याशी बोलतो त्या दुसऱ्या व्यक्तीविषयी वापरल्या जाणारे सर्वनाम म्हणजे द्वितीय पुरुषवाचक. मग द्वितीय पुरुषवाचकमध्ये काय येते, तू, तुम्ही, आपण, स्वतः. तू, तुम्ही, आपण, स्वतः. तू फिरायला जा, द्वितीय. तुम्ही फिरायला जा, द्वितीय. आता या ठिकाणी दोन्ही याच्यात काय, आपण, स्वतः. दोन्ही याच्यात कॉमन काय आले आहे, आपण, स्वतः. मग हे कसं ओळखायचं,
तर जसं मी म्हणलं की आपण खेळायला जाऊ आणि मी म्हणलं आपण खेळायला जा. दोन्ही वाक्यात काय आहे? आपण. या ठिकाणी आपण खेळायला जाऊ म्हणलं तर माझा समावेश होईल, म्हणजे मी पण खेळायला जाणार, म्हणजे बोलणाऱ्याचा समावेश झाला म्हणजे हा काय येणार? प्रथम पुरुषवाचक. आणि मी म्हणला आपण खेळायला जा म्हणजे मी तुम्हाला सांगत आहो, दुसऱ्याला सांगत आहो, म्हणून या ठिकाणी काय येणार? हा द्वितीय. आपण जाऊ प्रथम, आपण जा द्वितीय, आपण खेळू प्रथम, आपण खेळू काय होणार? प्रथम. आणि आपण खेळा काय होणार? द्वितीय. आपण खेळा काय होणार? द्वितीय. म्हणजे बोलणारा स्वतःविषयी सर्वनामे वापरतो ते काय येतात? प्रथम पुरुषवाचक. दुसऱ्याशी बोलताना जे येतात ते द्वितीय पुरुषवाचक. आणि तिसरा आहे तृतीय पुरुषवाचक. तृतीय म्हणजे दुसऱ्याशी बोलताना तिसऱ्याविषयी जी सर्वनामे वापरतात त्याला काय म्हणतात? तृतीय पुरुषवाचक. म्हणजे मी तुमच्याशी बोलत आहो ना, तिसरा इथं हजर नसलेल्या व्यक्तीबद्दल मी बोलत असेल तर मी काय म्हणणार? तो, ती, ते, त्यांनी. तर ते सर्व कशात जाणार? तृतीय पुरुषवाचक. तो मला भेटायला आलेला नाही, तो मला भेटायला आला नाही. आता तो म्हणजे मी झालो, बोलणारा झाला का? नाही. ऐकणारा झाला का? नाही. ऐकणाऱ्याजवळ सांगितलं, हा इथं हजर नसलेला म्हणजे कोण झाला? तिसरा व्यक्ती. मग तृतीयामध्ये काय ना? तो, ती, ते, त्यांनी. तो, ती, ते, त्यांनी. याच्यात सुद्धा काय येते? आपण स्वतः. मग आपण स्वतः कसं येते? तर पहा, जसं शिक्षकांनी आम्हाला बोलवले, शिक्षकांनी आम्हाला बोलविले, मात्र आपण आले नाही. या ठिकाणी सुद्धा आपण दिलाय. आता शिक्षकांनी आम्हाला बोलवलंय म्हणजे मी आलो, तुम्ही आल्या, पण तिसरे व्यक्ती कोण? शिक्षक. म्हणजे आपण हा शब्द कोणाविषयी आलाय? शिक्षकांबद्दल. हे हजर नाही म्हणजे ते आले नाहीत. म्हणजे या ठिकाणी बघा, शिक्षकांनी आम्हाला बोलवले मात्र ते आले नाही जमू शकते. मी आले नाही जमते का? नाही जमणार. म्हणजे ते आले नाही म्हणजे काय झाला? तृतीय. म्हणजे प्रथम मध्ये आपण खेळू काय होणार? प्रथम. आपण खेळा द्वितीय. शिक्षकांनी आम्हाला बोलवले मात्र आपण स्वतः आले नाही ते काय होणार? तृतीय. म्हणजे बोलणारा आपल्याविषयी वापरतो ते प्रथम, दुसरा विषय वापरतो ते द्वितीय, आणि दुसऱ्याशी तिसरा विषय वापरतो ते तृतीय. हे झालं पुरुषवाचक. दुसरा कोणता आहे? दर्शक. दुसरा प्रकार कोणता आहे? दर्शक सर्वनाम. आता दर्शक सर्वनाम म्हणजे काय? की दूरची किंवा जवळची वास्तू दाखवण्यासाठी ज्या सर्वनामाचा वापर केला जातो त्याला काय म्हणतात? दर्शक सर्वनाम. आता दर्शक म्हणजे दाखवणे, तर याच्यात तो आणि हा. दर्शक सर्वनामे कोणती? तो आणि हा. तो, ती, ते, आणि हा, ही, हे. दूरची वस्तू दाखवण्यासाठी तो, ती, ते. जवळची वस्तू दाखवण्यासाठी हा, ही, हे. तर दूरची किंवा जवळची वस्तू दाखवण्यासाठी काय वापरले जातात? दर्शक सर्वनामे. जसं मी म्हणलं हा पेन आहे, तुम्ही दाखवत आहो, तर मग याच्याविषयी काय वापरायला लागेल? हा. मग हा काय होणार? दर्शक सर्वनाम. तो मुलगा आहे, दर्शक. ती बस आहे, दर्शक. ते लाईट आहे, दर्शक. ही रुमाल आहे, दर्शक. हे पुस्तक आहे, दर्शक. म्हणजे दूरची किंवा जवळची वस्तू दाखवण्यासाठी ज्या सर्वनामाचा वापर करतात त्याला काय म्हणतात? दर्शक सर्वनाम. म्हणून दर्शक सर्वनामात काय येते? तो, ती, ते, हा, ही, हे. समजलं? त्यानंतर आहे संबंधी सर्वनाम. तिसरा कोणता आहे? संबंधी सर्वनाम. आता संबंधी सर्वनाम म्हणजे काय? की याचा नावच काय आहे? संबंधी. मग याचा संबंध कोणाशी असतो? तर दर्शक सर्वनामाशी संबंध असणाऱ्या सर्वनामास काय म्हणतात? संबंधी सर्वनाम. दर्शक सर्वनामाशी संबंध असणाऱ्या सर्वनामास काय म्हणतात? संबंधी सर्वनाम. संबंधी सर्वनाम हा एकटा कधीच येत नाही, तो कोणासोबत येतो? दर्शक सर्वनामाशी. मग कसा? जर मी म्हणलं जो,
याच्यात मग संबंधी कोणता आहे? जो, जी, जे, ज्यांनी. जो, जी, जे, ज्यांनी ही कोणती सर्वनाम आहे? संबंधी. याच्यात जसं म्हणलं की जो अभ्यास करेल, अभ्यास करेल तो पास होईल, तो पास होईल. जो अभ्यास करेल तो पास होईल. या ठिकाणी पास होईल याच्यात सर्वनाम कोणता आहे? जो आणि इथं तो. आता कोण पास होईल? जो अभ्यास करेल तो. म्हणजे तो पास होणार कोण? जो अभ्यास करेल तो. या जोचा संबंध कोणाशी आहे? या तोशी. हा तो सर्वनाम या ठिकाणी काय आहे? दर्शक. आणि जो संबंध काय आहे? संबंधी. म्हणून याचा संबंध, ज्या सर्वनामाचा संबंध दर्शक सर्वनामाशी असतो त्याला काय म्हणतात? संबंधी सर्वनाम. मग जो अभ्यास करेल तो पास होईल, संबंधी सर्वनाम. जे जगाते ते सोने नसते, ज्यांनी भांडण उकरले ते माघार घेतील, संबंधी सर्वनाम. समजलं? त्यानंतर आहे प्रश्नार्थक. त्यानंतर कोणता आहे? प्रश्नार्थक. आता प्रश्नार्थक सर्वनामात काय आहे? तर प्रश्नार्थक सर्वनाम म्हणजे प्रश्न विचारण्यासाठी कोण व काय. प्रश्नार्थक सर्वनाम कोणते? कोण व काय. प्रश्न विचारण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या सर्वनामाला काय म्हणतात? प्रश्नार्थक सर्वनाम. मी म्हणलं तू कोण आहे? तू कोण आहे या ठिकाणी काय द्यायला लागेल? प्रश्नचिन्ह. म्हणजे कोणाला प्रश्न विचारलं म्हणून हा काय होणार? कोण? प्रश्नार्थक सर्वनाम. आता एक आहे प्रश्नार्थक आणि अनिश्चित. यानंतर कोणता आहे? अनिश्चित. अनिश्चित सर्वनामात सुद्धा कोण व काय येतात, पण निश्चित कोणत्या नामाविषयी आले हे सांगता येत नाही. त्याला काय म्हणतात? अनिश्चित. तू कोण आहे म्हणलं तर प्रश्न विचारला. जर मी म्हणलं तू कोण आहे, तू कोण आहे हे साऱ्या जगाला ठाऊक आहे, साऱ्या जगाला ठाऊक आहे. आता या ठिकाणी प्रश्न झाला का? नाही. कोण आला? प्रश्नार्थक सर्वनामाला. पण शेवटी प्रश्न बनला का? नाही. म्हणजे वाक्यात प्रश्नार्थक सर्वनाम म्हणजे कोणते? कोण आणि काय येऊन सुद्धा प्रश्न तयार होत नाही, तेव्हा ती सर्वनामे कोणती असतात? अनिश्चित सर्वनाम. आणि अनिश्चित सर्वनामास काय म्हणतात? सामान्य सर्वनाम. अनिश्चित सर्वनामालाच काय म्हणतात? सामान्य सर्वनाम. म्हणजे वाक्यात कोण व काय येऊन सुद्धा प्रश्न तयार होत नाही, तेव्हा त्याला काय म्हणतात? अनिश्चित सर्वनाम. तुला काय पाहिजे? काय होणार? प्रश्नार्थक. तुला काय पाहिजे? प्रश्नार्थक. काय पाहिजे मला समजलंय? अनिश्चित. त्या पेटीत काय आहे? त्या पेटीत काय आहे? हा काय होणार? प्रश्नार्थक. त्या पेटीत काय आहे? हा काय होणार? प्रश्नार्थक. त्या पेटीत काय आहे? पेटीत काय आहे? सांग पाहू. सांग पाहू. आणि शेवटी उद्गारवाचक चिन्ह. हा काय येणार? अनिश्चित सर्वनाम. कारण की शेवटी काय आहे? उद्गारवाचक चिन्ह. प्रश्न बनलेला नाही. मग कोण ही गर्दी? कोण ही गर्दी याच्यात प्रश्न बनलं का? नाही. पण कोण आलेला आहे? मग हा कशात जाईल? अनिश्चित सर्वनाम. कोणी कोणास काय बोलणार? कोणी कोणास काय बोलणार? कोणी गर्दी, काही गर्दी, कोणी यावे कोणी जावे, कोणी कोणास काय बोलणार? अनिश्चित सर्वनाम. अनिश्चित सर्वनामालाच काय म्हणतात? सामान्य सर्वनाम. समजलं? त्यानंतर आहे शेवटचा आत्मावाचक. त्यानंतर आहे आत्मावाचक सर्वनाम. आत्मावाचक सर्वनाम. आता आत्मावाचक सर्वनाम काय? की मी स्वतः असा उल्लेख होतो. ज्या सर्वनामाचा उल्लेख मी स्वतः होतो. आता ढोबळमानाने एवढंच लक्षात ठेवायचं की आत्मावाचक सर्वनाम कसं शोधायचं? नाम किंवा सर्वनाम. नाम किंवा सर्वनाम याला लगेच लागून काय येते? आपण स्वतः. आत्मावाचक सर्वनाम कोणते आहेत? आपण स्वतः. ही कधीच एकटी येत नाही. तर नामात आधी नाम येतो मग आपण स्वतः लागलो राहतात, किंवा सर्वनाम येते तेव्हा आपण स्वतः लागलं. जसं रमेश स्वतः हजर होता. स्वतः हजर होता. तो स्वतःहून माझ्याकडे आला. तो स्वतःहून माझ्याकडे आला.
आता या ठिकाणी पहा, स्वतः जर होता हा काय आहे नाम, रमेश काय आहे नाम, नामाला लगेच काय आला स्वतः. म्हणजे जेव्हा नाम किंवा सर्वनाम यांना लगेच लागून स्वतः किंवा आपण येते तेव्हा हा सर्वनाम काय बनतो, आत्मावाचक. एवढंच लक्षात ठेवायचं, नाम किंवा सर्वनाम यांना लगेच लागून आपण स्वतः आलं तर आत्मावाचक सर्वनाम. याच्यात तो हा काय आहे सर्वनाम, आणि सर्वनामानंतर काय आहे स्वतः, म्हणजेच हाही काय येणार आत्मावाचक सर्वनाम. मी काय म्हणलं, नाम किंवा सर्वनाम यांना लगेच लागून काय येते आपण स्वतः, तेव्हा ती सर्वनामे कशात येतात आत्मावाचक सर्वनाम. ते कशात येणार आत्मावाचक सर्वनाम. आता यामध्ये जसं आपण स्वतः त्याला भेटू. आता या ठिकाणी पहा, प्रश्न विचारताना थोडंसं फिरवतो प्रश्न, अंडरलाईन आपणला देते. आता आपण काय डोक्यात आहे की आपण स्वतः ही आत्मावाचक सर्वनाम आहे, पण मी काय म्हटलं आपण स्वतः ही नाम किंवा सर्वनामानंतर येतात. अंडरलाईन कशावर आहे आपणवर. आता आपणवर अंडरलाईन असल्यानंतर आपण स्वतः या ठिकाणी आत्मावाचक आहे, पण कोणता आहे स्वतः. या वाक्यात आत्मावाचक सर्वनाम कोणता आहे स्वतः. हा आत्मावाचक आहे कारण की सर्वनाम आणि लगेच त्याला लागून काय आहे स्वतः. पण हा आपण आत्मावाचक आहे का नाही. हा जर विसर सोडलं तर आपण त्याला भेटू. हा काय होणार भेटू म्हणजे प्रथम पुरुषवाचक. हा कोणता होणार प्रथम पुरुषवाचक. म्हणजे आपणला अंडरलाईन दिलं तर हा आपण काय होणार प्रथम पुरुषवाचक. अंडरलाईन स्वतःला असलं तर आत्मावाचक, आणि अंडरलाईन नसेल तर आत्मावाचक. अंडरलाईन नसेल सुद्धा तेव्हा आत्मावाचक. तो स्वतः मला भेटला, तो स्वतः मला भेटला. या ठिकाणी तो काय आहे आत्मावाचक आहे का नाही. तो भेटला म्हणजे तृतीय, तो भेटला म्हणजे तृतीय, आणि हा स्वतः हा काय येणार आत्मावाचक. नेहमी आत्मावाचक जनरली कुठे येतो दुसऱ्या क्रमांकावर. नाम किंवा सर्वनाम याला लागून आपण स्वतः आलं तेव्हा तो काय असतो आत्मावाचक सर्वनाम. मग याच्यामध्ये निश्चित आत्मावाचक सर्वनाम विचारते. निश्चित आत्मावाचक सर्वनाम कोणता तर नीज. निश्चित आत्मावाचक सर्वनाम कोणता नीज. पक्षी नीज बाळास बागडती, हा काय येणार आत्मावाचक. कोणता निश्चित आत्मावाचक. काही म्हणी ज्या आहेत म्हणी सुविचार याच्यामध्ये जर सर्वनाम विचारलं तर तो कोणता येते आत्मावाचक. जसं मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही, मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही, मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही. आता याच्यात सर्वनाम विचारते, सर्वनाम आहे का नाही आहे, दिलं नाही आहे. मग काहीतरी असेल लुप्त सर्वनाम कोणता येऊ शकतो. जसं मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही, जसं मला स्वर्ग पाहायचं असेल तर मला स्वतःला मरायला लागेल. दुसरा कोणी मेला तर स्वर्ग दिसेल का नाही. म्हणजे मला इथं म्हणता येईल का स्वतः मेल्याशिवाय, आपण स्वतः मेल्याशिवाय आपल्याला स्वर्ग दिसणार नाही. याच्यात कोणत्या सर्वनामाचा वापर होतो आत्मावाचक. आणि लक्षात ठेवायचं की जेव्हाही एखाद्या सुविचार किंवा म्हणीमध्ये सर्वनाम विचारलं तर तो कोणता लिहायचा आत्मावाचक. आपण मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही याच्यात कोणता सर्वनाम आहे आत्मावाचक. टाकीचे घाव सोसल्याशिवाय देव पण येत नाही आत्मावाचक. नाम किंवा सर्वनाम यांच्या पुढे आपण स्वतः आलं तर ते काय बनते आत्मावाचक. समजलं सगळ्यांना.